तर मंडळी कसे आहात, स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ मी जे सोफा कवर वगैरे ते ऑर्डर केले होते, कर्टन्स ऑर्डर केले होते, तर म्हटलं चला एकदा तुम्हालाही दाखवून द्यावं। तर छोटासा आपला होम टूर असणार आहे, तर नक्की बघा। कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर सुरू करूया आपला ब्लॉग। तर हा सोफा कवर आहे, खूप छान वाटतोय कलर, तुम्ही बघू शकता। मला तर पर्सनली खूप आवडला आणि कलरही छान वाटतोय। आणि हे कर्टन्स घेतले तर पिंक कर्टन्स मागवले होते, मला हा पिंक कलर वाटला होता, पण तो काही पिंक नाही आहे। तर मग त्याच्यावर हे ब्राऊनवाले कर्टन्स लावलेत मी, तर काही मॅच होत नाही आहे, पण थोडंफार काहीतरी आहे त्याच्यावर फ्लावर्स ब्राऊन कलरचे। तर कर्टन्स पण खूप छान आहे, खूप ऊन यायचं बाहेरून, खूप जास्त उजेड यायचा, तर आता कर्टन्स लावल्यावर बऱ्यापैकी अंधार येतोय आणि टीव्ही पण क्लिअर व्यवस्थित दिसते। आणि इथे बाळाचा झोका जो लटकवला होता तो तुटलेला आहे, तर पिहू याला लटकते व्यवस्थित, तर त्यासाठी राहू दिले आम्ही तिला काहीतरी खेळायला थोडंसं। आणि इकडे असे काही खेळणी ठेवलीत मी आता सध्या। आणि ते सगळे वह्या पुस्तक आता सध्या तिची एक्झाम चालू आहे, तर रोज काढून ठेवते, दुसरे भरते, तर असं काही चालू आहे, म्हणून इथे थोडासा पसारा आहे। आणि या वॉलवर मी फोटोज लावलेत सगळे, इकडचे काढून घेतलेत सगळे, आणि इथे आता अजून मी भरपूर लावणार आहे इथे फोटो। तर नक्षूचे फोटो अजून काही काढलेले नाही आम्ही स्टुडिओमध्ये, तर तेही मला मोठे करायचे आहेत आणि इथे ॲड करायचे आहेत। तर अन्नप्राशनचे आई बाबा आणि हे 2 टेडी कामं आले, तिकडे टेडी हा नक्षूचा पार्ट आहे आणि इकडे पिहूचा पार्ट आहे। तर कसं वाटलं हे, इकडे गौतम बुद्धाचे फुलं वगैरे काढायचे आहेत मला आणि व्यवस्थित आवरून घ्यायचं आहे। दसऱ्याला छान पूजा केली होती आणि मी सगळ्या वस्तूंची पूजा केलेली आहे घरामध्ये, टीव्ही पण, भांड्यांचा रॅक, सगळ्या वस्तूंची मी दरवर्षी पूजा करत असते, वॉशिंग मशीन वगैरे सगळे, कारण तेही आपल्या कामात येणाऱ्या वस्तू आहे, तर सगळ्यांची पूजा वगैरे करून घेते। आणि गाडीची व्हिडिओ मी दसऱ्याच्या व्हिडिओमध्ये ॲड केली नाही, म्हणजे गाडीची पूजा करताना, तर कारण खाली खूप अंधार होता म्हणून ती व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही। तर पिहू आणि मी गेली होती, नक्षू यांच्याजवळ होता घरामध्ये। तर चला बेडशीटही दाखवते मी तुम्हाला। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल, हे लोडचे कवरसुद्धा मी आत्ताच जस्ट मागवले, तर हे सोफा कवरवर मॅच झालेले आणि कर्टन्सवर पण मॅच झाले, तर हे हॉलमध्येच ठेवती पिहू सोफ्यावर। तर सध्या बाळ झोपलेलं होतं म्हणून ते लोड जास्त हॅवी, तर बाळाच्या बाजूला लावलेत मी। आणि क्लोथचे स्टोरेज बॉक्ससुद्धा मागवले मी, त्याची क्वालिटी छान आली, तर भरून ठेवल्यावरती सामान। आणि रात्री घाईघाईमध्ये मी बॅग तशीच टाकली आहे वरती, तर ती मला व्यवस्थित ठेवायची आहे। तर तिकडे नक्षू झोपलेला आहे, तो झोपत नाही आता झोक्यामध्ये, तर त्याला बेडवर झोपू घालत असते आणि एकदम शांत ठेवावं लागतं। घरात पिहू येणार आहे आणि तिच्या आवाजाने तो लगेच उठून जातो, तर 1.5 तास त्याची झोप झालेली, आता उठलं तरी हरकत नाही। आणि संध्याकाळी 4 वाजेला दोघंजण पुन्हा झोपतात आणि मग माझाही थोडासा वेळ भेटतो व्हिडिओ एडिटिंग वगैरे करण्यासाठी। तर आता पिहू येणार आहे, त्याआधीच म्हटलं शूट करून घेते, कारण तिची बडबड काही थांबत नाही एकदा सुरू झाल्यावर। आणि बेडशीट आणि कर्टन तिकडे मॅच झाले, कर्टन पिंक कर्टन जे ऑर्डर केलं होतं, बेडशीट मी आधीच घेतलेली आहे, तर तिला मुहूर्त लागला आज टाकायला, कारण नक्षू झाल्यावर ऑर्डर केलेली होती, खूप छान आलेली, पण व्हाईट असल्यामुळे मी ती काही टाकलेली नाही आहे। तर जाऊ दे म्हटलं, आता घाण झाली तर झाली, मग दसऱ्याला टाकली होती। तर कशी वाटते बेडशीट ती सुद्धा कमेंटमध्ये सांगा। बेडशीट आहे ना, इलॅस्टिकची ऑर्डर करते, म्हणजे ते मला 2-3 दिवस पाहायचं काम नाही, अजिबात हालत नाही, जसेच्या तशा प्लेन राहतात आणि खूप मला हेल्पफुल झाले। ब्राऊन आणि ब्ल्यू कलरची जी बेडशीट घेतली होती, ब्राऊन कलरची इलॅस्टिकवाली आली आणि ब्ल्यू कलरची सिंपलवाली आली, तर ती मी रिटर्न करण्यासाठी टाकलेली, 9 तारखेला ती रिटर्न होऊन जाईल। आणि इलॅस्टिकवाली पुन्हा मी त्यांना रिक्वेस्ट टाकलेली आहे, म्हणजे मेसेज केला आहे की मला इलॅस्टिकवाली पाहिजे। खूप जास्त हेल्पफुल आहेत त्या माझ्यासाठी, कारण हे काही व्यवस्थित ठेवत नाहीत, म्हणजे त्यांचा धिंगाणा इतका जास्त असतो की ती बेडशीट अजिबात व्यवस्थित राहत नाही। तर मी किमान 2 वर्ष झालेत मी इलॅस्टिकच्याच बेडशीट यूज करते आणि खूप जास्त हेल्पफुल आहे, म्हणजे 2 पैसे शिल्लकही जातात तरी काय हरकत नाही, पण आपल्याला त्यांनी मदत खूप जास्त होते। आणि मी हे 2 टी-शर्ट ऑर्डर केलेत, ब्ल्यू कलरचा आणि पिंक कलरचा, तर तेही खूप छान रिसीव झालेत मला। तर काय माहिती, आजकालची शॉपिंगमध्ये खूपच भारी प्रोडक्ट भेटत आहेत मला, तर याचीसुद्धा लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा। आणि आपला व्हिडिओ छोटासा कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा। आणि कसं वाटते माझं घर, मला खूप आवडतं सजवायला, आणि आता नक्षू मोठं होतोय तर मी पुन्हा सजवायला सुरू करते। जसा तो झाला होता तसा काही मला वेळ भेटलाच नाही, असं म्हणजे काहीतरी डेकोरेशन वगैरे करायला, साधं सिंपलच ठेवत होते। आणि हो, एक मेन गोष्ट मी सांगते, मी जे पट्टी म्हणतात त्याला, तर मी याचे कलर खूप छान आहे, तर ही बनवून घेतली मी, पैसे दिले आणि साड्यासुद्धा दिल्या मी 2,
तर 300 रुपयामध्ये 2 पट्टी भेटले. ते एक तशीच ठेवली आणि ही दसऱ्याला टाकली होती मी, म्हणजे वंदना घ्यायची होती आम्हाला, तर याच्यावर बसून. आणि आता थंडीचंही काम येईल म्हटलं. तर ही याचे ना सगळे दोरे निघत आहेत, तर मला हे रिटर्न करायचं आहे. ज्याच्यासाठी म्हणजे सॉफ्ट होते म्हणून ती घेतली होती आणि तेच निघून चाललं आहे. तर तुम्हाला दाखवते सुद्धा मी. हे बघा, तर आतलं एकदम रफ म्हणजे दोरा आहे फक्त. तर मला अजिबातच आवडलेली नाही आहे. आता ते काका अजून काही आले नाही, मी तसेच गोळा करून ठेवली होती, पण आता व्हिडिओ दाखवण्यासाठी. हे बघा, पूर्ण सॉफ्टनेस पर्स निघून चालले आणि सगळ्या घरामध्ये दोरेच होत आहेत. तर मला हे रिटर्न करायचं आहे. भरपूर ठिकाणी निघलेलं आहे, पण आता व्हिडिओत काही दिसत नाही मला व्यवस्थित. रिटर्न करायचं आहे, अजिबातच चांगलं निघलेलं नाही आहे हे. तर रिटर्न करून दुसरे बघणारे मी घेतले. तर आणि माझं आवतं, मी अजून केस वगैरे विचारले नाही, आंघोळ केली आणि लगेच व्हिडिओ स्टार्ट केली की रिव्ह्यूचा टाईम झाला यायचा म्हणून. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.